सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. सगळेजण आपण इथं आला, एन्जॉय केला. एवढ्या दिवसातून 35 वर्षापासून आपण एकमेकाला भेटलेलो नव्हतो. शहाजी पहिल्यांदा माझ्याकडे आला, शहाजी थोरात ते कंपनीच्या प्रॉडक्टसाठी 2 वर्षाखाली. मग तो आला की त्यानं शहाजी सुरवशांना माझा नंबर दिला. शहाजी सुरवशानं पुन्हा भैरवनाथला दिला, भैरवनाथनं सुनीलला दिला. आम्ही असं 5-6 जण एका ह्याच्यात बोलत होतो. परत नंतर अशोक बचुटेला सापडला नंबर. नंतर त्यांनी सुभाष पासलेला दिला. मग आमचं या 5-6 जणांचं असं बोलणं होत होतं नेहमीच, असं तू कसा आहे, मी कसा आहे, असं. मला तर ज्यांना बाकीच्यांना कसं वाटलं, आज इतका आनंद झालाय. मला तर असं वाटायला लागलं की सगळेजण माझ्यासाठी सापडलेत. एकदम 35 वर्षातून मला सगळेजण सापडलेत असं मला कुठंतरी वाटायला लागलं होतं. आणि मी ह्यांना म्हणायची, तुम्ही कामात जरी असला तरी मी फोन लावून तुम्ही उचला ना उचला, तुम्हाला मी पिढत असणार. मला बोलल्याशिवाय ना, हां मला सांगा थोडं 5 मिनिटांनी तुम्ही मला फोन लावतो, किंवा मी कामात आहे, काम तर केल्याशिवाय भाग नाही. काम सगळ्यालाच करायचं आहे, कामाशिवाय काय पोट त्याच्यावरच आहे. पण दोस्त म्हणून आपण कुठंतरी, कारण मी खूप स्ट्रगल केलंय. ज्यावेळेस माझ्यावर अडचणी आल्या त्यावेळेस मला कोणी असं, आणि म्हणतात ना, नातेवाईकापेक्षा आपल्या कुटुंबियातल्यापेक्षा सुद्धा दोस्त हा इतका जवळच असतो की आपण मनातलं कुठलीही गोष्ट असेल तर त्याच्यापाशी साफ विचारानं बोलतो, किंवा आपण आपलं मन हलकं करतो. आणि ज्यावेळेस ते दुःख आपला दोस्त ऐकत असतो तेव्हा कुठेतरी जगण्याची आशा आपल्याला उमगत असते, किंवा जगावंसं वाटतं. असं थोडंसं आपल्याला कुठंतरी असं संकोच वाटत नाही, किंवा जिंदगीला असं काहीतरी पण खायल्यासारखं वाटतं. आपल्या कुटुंबापेक्षा सुद्धा आधार हा दोस्तीचा खूप मोठा वाटायला लागतो. ज्यावेळेस मला हे असं दोस्त सापडले त्यावेळेस मला इतकं चांगलं वाटायला लागलं की मला वाटायला लागलं की आता जरी चांगलं असलं तरी सुद्धा 35 वर्षानंतर सुद्धा भेटून मला इतका आनंद होतोय आज मला, की मग मी त्याला शहाजीला म्हटलं, बाबा आपण ही सगळेच गेट टुगेदर घेऊया, सगळेजण एकत्र येतील. कोण कुठं एवढ्या दिवसातून आपल्याला भेटतोय आज म्हणल्यानंतर मग त्यानं थोडंसं मनावर घेतलं आणि त्यानं ग्रुप पण केला. एकमेकाच्या संपर्कात यायला लागलो, एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला सांगायला लागलो. आणि कुठंतरी आपल्या ताण तणाव आपल्या मनातला जे आहे कामाचा आहे, जेव्हा दोस्ताला बोलत असतो तेव्हा सगळं, आज बघा सगळा ताण तणाव कुठं गेलाय माहीत सुद्धा नाही. कुठं घर आहे, कुठं मुलं आहे, ती आपला संसार, काम कुठं आहे, माझी पेशंट कुठं आहे, ती काय त्याचं चाललंय, मला काही मनात येत नाही. पूर्ण मानसिक स्थित्या मनावर असा कुठंतरी एखाद्या दोस्ताशी संपर्क आला तर मनावर खूप छान परिणाम होतो. त्याच्यामुळं खूप सगळं चांगलं झालं, छान वाटलं, एन्जॉय केला एकदम सगळ्यांनी मिळून. आणि जाता जाता 2 शब्द असं 2 ओळी पण मी त्या दोस्तांसाठी म्हणू शकते की दुःखाला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एवढे बोलून मी